चल मित्रा, उत्साही, उन्नत, उज्ज्वल आयुष्याची घोडी उंच उंच उभारू. चल मित्रा, उत्साही, उन्नत, उज्ज्वल आयुष्याची घोडी उंच उंच उभारू. सुखी, समाधानी, स्वानंदी जीवनाच्या मंताच्या आपण मारू. सुखी, समाधानी, स्वानंदी जीवनाच्या मंताच्या आपण मारू. मित्रांनो, आपल्याला जे काम मिळालं, आपण जे काम करतो ते मनापासून 100% देऊन करणं हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे. आपण सगळे ते करतोच, पण त्या कामाकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा आपल्याला फार आनंद आणि समाधान देऊन जात असतो. करायचं म्हणून करणं हा भाग वेगळा, त्यात आनंद मिळेल याची गॅरंटी नाही. परंतु जर आपण त्या कामामध्ये राम पाहिला तर आपल्याला आनंदही मिळेल, आपल्याला सुख, समाधान आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं मन प्रफुल्लित होईल. त्या कामाबद्दलचा मोबदला आपण घेतो, पण त्या कामाप्रती असलेला आपला भाव हा सकारात्मक ठेवला तर डबल मोबदला आपल्याला मिळतो, आपल्याला आपलं समाधान मिळतं. स्वामी विवेकानंद म्हणतात की जीवनात कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं, फक्त ते काम आपण कोणत्या भावनेतून करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे स्वच्छता करणारा कर्मचारी असो की भारतातला सगळ्यात मोठ्या पदावर असणारा कर्मचारी असो, हे कामाच्या बाबतीत समान असतो. जो तेरा कर्म है वही तेरा धर्म है. एक युवक होता, तो चिकित्सक होता. एका राज्यामध्ये एका मोठ्या भव्य दिव्य मंदिराचं निर्माण चालू होतं. एकाच लाईनला असे 5-7 मंदिरं बांधणं चालू होतं आणि तो प्रत्येकाला जाऊन विचारत होता. चिकित्सक होता की एका राजशिल्पकार जो असतो त्याला जाऊन त्याने विचारलं की महोदय, आपण हे काय करत आहात? त्या शिल्पकारानं, त्या मिस्त्रीनं त्याच्याकडं पाहिलं नाही आणि त्याला सांगितलं की तुला दिसत नाही का मी विटावर विटा रचतोय म्हणून? तेच काम तशीच पद्धतीने करणारा दुसरा मिस्त्रीकडे तो गेला, शिल्पकाराकडे गेला आणि त्यांना विचारायला लागला तसाच प्रश्न की महोदय, आपण काय करत आहात? तेव्हा त्या शिल्पकारानं, त्या मिस्त्रीनं त्याच्याकडं स्मित हास्य देऊन बोलला की बेटा, मी मंदिर निर्माण करायचं काम करू लागलो. ह्या मंदिरात येणाऱ्या काळात लोक आपल्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न, सुख दुःख सांगल आणि आपला सतसत विवेक जागृत करल, आपलं मन मोकळं करल. एका अर्थानं मी एक नवनिर्माण करायला लागलो. तो युवक चिकित्सक होता, तो विचार करायला लागला. प्रश्न एकच होता आणि काम करणारी व्यक्ती ही सारखीच होती, एकच काम करत होती. पण पहिला माणूस विटावर विटा रचत होता आणि दुसरा माणूस मंदिर निर्माण करत होता. हा फरक असतो. मित्रांनो, काम कोणतंही असो, कसंही असो, त्या कामाकडं पाहण्याचा आपला दृष्टिकोन सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण जे करतो मन लावून करतो, 100% करतो, पण त्या कामात राम पाहतो की नाही या दृष्टिकोनात आपलं मानसिकता, आपला विचार प्रगट होत असतो. मित्रांनो, गोष्ट फार छोटी आहे, काल्पनिक असू शकते, पण यातला बोध फार मोठा आहे की दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काम करतो ना, त्या कामामध्ये आपण जर राम पाहिला, म्हणजे आपलं कर्म हाच आपला धर्म आहे असं जर मानलं तर आपण खरंच
सुखी, समाधानी आणि स्वानंदी जीवन जगू. धन्यवाद. यासारख्याच बोधपर गोष्टी मंताक्या पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी माझ्या श्रावण सर @मंताक्या007 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच श्रावण सर _मंताक्या007 या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.